उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की येशू ख्रिस्ताचा जन्म हा देवाच्या वचनांची पूर्तता आहे आणि इमानुएल म्हणजे देव आपल्या बरोबर आहे हा संदेश आपल्याला दिला गेला. आजच्या भागातून आपण पाहणार आहोत की पूर्वेकडून आलेल्या ज्ञानी लोकांनी येशूला शोधून त्याची उपासना केली. त्यांनी ताऱ्याच्या मार्गदर्शनाने येऊन सुवर्ण, लोबान आणि गंधरस अर्पण केले. या दरम्यान राजा हेरोद येशूच्या जन्मामुळे घाबरला आणि त्याने लहान मुलांना ठार मारण्याचा आदेश दिला. पण देवाने योसेफाला स्वप्नात इशारा देऊन येशू आणि मरिया यांना मिस्रमध्ये सुरक्षित नेले. या सर्व घटनांमधून आपण पाहतो की देव आपल्या योजनेचे संरक्षण करतो आणि कोणत्याही परिस्थितीत त्याचे कार्य थांबत नाही. चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण वचनाकडे आपण लक्ष देऊया. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण मत्तय याच्या पहिल्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना अध्याय 2 याच्या पहिल्या वचनापासून ते 18व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय भविष्यवाणीची पूर्णता. दुसरा विषय प्रभू येशूच्या जन्मानंतर मागी लोकांची भेट. तिसरा विषय मिसर देशाकडे पलायन आणि चौथा विषय नासरेतला परतणे. आता आपण भविष्यवाणीची पूर्तता हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. या सर्व घटना इतिहासात प्रत्यक्ष घडलेल्या आहेत, पण त्यामागे एक मोठे आध्यात्मिक सत्य आहे आणि ते आपण चुकवू नये. आपण यापूर्वी पाहिले की प्रत्येक शुभवर्तमान एखाद्या विशिष्ट लोकसमूहाला उद्देशून लिहिलेले आहे. मग ते कृषी वर्तमान विशेषतः इस्रायल राष्ट्रासाठी म्हणजेच धार्मिक लोकांसाठी लिहिले गेले आहे. या अध्यायात पूर्वी केलेल्या 4 भविष्यवाण्यांची पूर्तता झालेली दाखवली आहे. येशूचा जन्म बेथलेहेममध्ये होणार, मिखा याचा 5वा अध्याय 2रं वचन. त्याला मिस्रातून बोलावले जाईल, होशे याचा 11वा अध्याय 1लं वचन. रामात शोक व आकांत यांचा शब्द ऐकू येईल, इर्मया याचा 31वा अध्याय आणि 15वं वचन. आणि तो इशायाच्या बुंध्याला फुटलेला धुमारा असेल आणि म्हणून त्याला नासुरी म्हणतील, यशया याचा 11वा अध्याय 1लं वचन. पहिल्या नजरेला हे सर्व एकत्र कसे पूर्ण होईल असे वाटते, कारण येशूचा जन्म बेथलेहेममध्ये होणार. मग रामामध्ये शोक व आकांत का होणार? त्याला मिसर देशातून बोलावले जाणार आणि तरीही त्याला नासुरी म्हटले जाणार. हे सगळे एका बाळामध्ये कसे पूर्ण होणार? पण मत्तय दाखवून देतो की देवाने सांगितल्याप्रमाणे हे सर्व अगदी अचूक आणि जसेच्या तसे पूर्ण झाले. आज आपणही ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यासंबंधीच्या भविष्यवाण्या पाहतो, परंतु त्या कशा पूर्ण होतील हे समजणे कठीण वाटते. पण देवाच्या उपस्थितीत सर्व काही पूर्ण झाल्यावर आपल्याला दिसेल की जसे ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या भविष्यवाण्या स्वाभाविकरित्या पूर्ण झाल्या, तसेच दुसऱ्या येण्याबाबतीतही प्रत्येक घटना जिगसॉ पझलप्रमाणे अगदी नीट जागेवर बसलेली दिसून येईल. तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल की या घटना अगोदर आपल्या लक्षात कशा आल्या नाहीत. आता आपण प्रभू येशूच्या जन्मानंतर मागी लोक त्याला भेटायला येतात हा विषय थोडक्यात अभ्यासूया. यासाठी आपण मत्तयाचे शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्याचं 1लं वचन वाचूया. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की. हे मागी लोक येशूकडे येण्याबद्दलची ऐतिहासिक नोंद आहे. ते हेरोद राजाच्या काळात आले. हेरोदाला एक गोष्ट अजिबात सहन झाली नाही, ती म्हणजे त्याचा प्रतिस्पर्धी जन्माला येणे. म्हणून जेव्हा हे मागी लोक यरुशलेम येथे आले तेव्हा तो खूप सतर्क झाला.
सामान्यतः लोक म्हणतात की पूर्वेकडून 3 मागी लोक आले, पण प्रत्यक्षात मत्तेकृत शुभवर्तमानात त्यांची संख्या 3 होती असे कुठेही लिहिलेले नाही. अनेक लोकांना ख्रिसमसच्या ग्रीटिंग कार्डांवरून ही कल्पना सुचली आहे, पण त्यामुळे काही चुकीच्या समजुती तयार झाल्या आहेत. खरे तर ते किती जण होते हे आपल्याला माहीत नाही, पण फक्त 3 माणसे आली असती तर कदाचित हेरोद किंवा संपूर्ण येरुशलेम इतके अस्वस्थ झाले नसते. कदाचित ते मोठ्या गटाने आले असावेत. हे ज्ञानी लोक पूर्वेकडील वेगवेगळ्या प्रदेशातून आले होते. ते ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते आणि जेव्हा त्यांना एक नवीन तारा दिसला तेव्हा ते एकत्र येऊन येरुशलेमकडे जाण्यास निघाले. त्यांची अचूक संख्या आपल्याला माहीत नाही. ते तिघेच होते याचा पुरावा नाही. कदाचित ते 300ही असतील. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मागी लोक आले आणि ते बाळराजाची उपासना करण्यासाठी आले. वाचूया आपण 2 अध्याय आणि 2 वचन. यहुद्यांचा राजा जन्मास आला, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो. ते राजाचा शोध घेत आहेत आणि हेरोद राजा त्याच्यामुळेच विचलित झाला. एका कवितेत त्याला पूर्वेकडील तारा असे म्हटले आहे. त्या मागील लोकांनी पूर्वेकडील तारा पाहिला असता आणि तो तारा खरोखरच पूर्वेकडे असता तर ते लोक भारतात आले असते किंवा चीनकडे गेले असते. पण तसे झाले नाही. मागी लोक पूर्वेकडे होते आणि तारा पश्चिमेकडे होता, म्हणून त्यांनी त्या ताराच्या मागे जाऊन पश्चिमेकडे प्रवास केला, पूर्वेकडे नाही. पण एक प्रश्न उभा राहतो. त्या लोकांनी एखादा तारा पाहून तो राजाच्या जन्माशी कसा जोडला आणि तो इस्रायलशी संबंधित आहे हे त्यांना कसे समजले? बहुधा त्याचे कारण असे असावे की त्या पूर्वेकडील प्रदेशात एक जुनी भविष्यवाणी लोकांना माहीत होती. ती भविष्यवाणी बलामाने इस्रायल राष्ट्राबद्दल केली होती, जी गणनायाचा 24वा अध्याय आणि 17 या वचनात नोंदलेली आहे. आपण ते वचन वाचूया. मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही. त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल. या भविष्यवाणीत तारा आणि राजदंड हे दोन्ही शब्द एकत्र येतात. म्हणजे तारा हा राजाच्या उदयाचे चिन्ह आहे. जुन्या करारात अशी जोड फार कमी ठिकाणी आढळते. म्हणूनच पूर्वेकडील त्या मागील लोकांना ही भविष्यवाणी माहीत असावी. त्यामुळे त्यांनी त्या रहस्यमय पूर्वेकडून प्रवास सुरू केला, एका राजाचा शोध घेण्यासाठी. हे ऐकून येरुशलेम शहरात खळबळ उडाली आणि विशेषतः हेरोद राजा फार अस्वस्थ झाला. पुढे आपण जाऊया. 3 वचन. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबरचे सर्व येरुशलेम घाबरून गेले. जेव्हा असे प्रभावशाली ज्ञानी लोकांचे एक मोठे प्रतिनिधी मंडळ येरुशलेम शहरात आले आणि असा प्रश्न विचारू लागले, तेव्हा संपूर्ण शहरात खळबळ उडाली. हे ऐकून हेरोद राजा खूपच सावध झाला. हेरोद हा अत्यंत अंधश्रद्धाळू मनुष्य होता. तुमच्याकडे चांगला पवित्र शास्त्र शब्दकोश असेल तर हेरोदाच्या कुटुंबाबद्दल जरूर वाचा. ते कुटुंब फार दुष्ट आणि कपटी होते, जणू काही इतिहासातील दी मेडिसी घराण्यासारखे. खरे तर ते कुटुंब पहिल्या शतकातील एक प्रकारच्या माफियासारखे होते. तसेच हेरोद राजा हा अतिशय कपटी मनुष्य होता. तो इदुमीय वंशाचा होता, म्हणजे तो मूळ इस्रायली नव्हताच. त्याने रोमी सरकारला पैसे देऊन आपले राज्यपद मिळवले होते. म्हणूनच जेव्हा एखादा नवीन राजा जन्माला आल्याची बातमी त्याला कळली तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला. कारण त्याला वाटले की हा त्याच्या सिंहासनाचा प्रतिस्पर्धी ठरू शकतो आणि म्हणून तो त्या नवजात राजाला शोधण्यासाठी आतुर झाला. पुढे आपण जाऊया. 4 वचन. आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांना जमवून विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावयाचा आहे. त्याने विचारले नाही तर त्याने मागणी केली. तो म्हणाला, मला ठाऊक आहे की तुमच्याकडे धर्मशास्त्र आहे आणि त्यात येऊ घातलेल्या मसीहास विषयीची नोंद आहे. तो कोठे जन्माला येणार आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. यातील आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते त्याला हे सांगू शकले. वाचूया आपण 5 आणि 6 वचन. ते त्याला म्हणाले, यहुदियातील बेथलेहेमात,
कारण संदेष्टांच्या द्वारे असे लिहिले आहे की हे यहुद्याच्या प्रांता बेतलेहेमा, तू यहुद्याच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल. हेरोदाने शास्त्र्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांना धर्मशास्त्र शोधायची गरजच पडली नव्हती. त्यांना ठाऊक होते की उत्तर मिखायाचा ग्रंथ 5 अध्याय 2 या वचनात आहे. खरे तर त्यांना ते पुस्तक उघडायचीही गरज नव्हती, कारण तो शास्त्रभाग त्यांच्या तोंडपाठ होता. त्यांना मशिहाच्या येण्याबद्दल सगळे काही माहीत होते, पण त्यांचे ज्ञान फक्त बौद्धिक होते, ते त्यांच्या जीवनाला स्पर्श करणारे नव्हते. आजही असे अनेक लोक आहेत. त्यांना पवित्र शास्त्रातील इतिहास माहीत असतो, काही सत्य गोष्टीही माहीत असतात, पण त्या गोष्टी त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी अर्थपूर्ण नसतात. शास्त्र्यांना जुन्या कराराचे इतके ज्ञान होते की आपण अपेक्षा केली असती की त्या ज्ञानी लोकांना म्हणाले असते, आम्हालाही तुमच्यासोबत येऊ द्या, आम्हीही मशिहाला शोधत आहोत. आज प्रश्न असा आहे की खरोखरच किती लोक प्रभूच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपण त्याबद्दल बोलतो, भविष्यवाणीचा अभ्यासही करतो, पण जर प्रभू आत्ता या क्षणी तुमच्यासमोर आला तर तो तुमच्या कामात अडथळा ठरेल का? तुम्ही त्याला असे म्हणाल का, प्रभू तू नंतर कधीतरी ये? हेरोदाला ही माहिती शास्त्र्यांकडून मिळाली. पुढचं वचन आपण वाचूया, 7वं वचन. तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली. मी आता एक विधान करणार आहे आणि नंतर ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो तारा आकाशात दिसला होता तो मागी लोक येरुशलेमला पोहोचण्याच्या आधीच, कदाचित बऱ्याच काळ आधी. हे लक्षात घ्या की ते विमानाने नाही तर उंटावरून प्रवास करत आले होते. उंटावरून प्रवास करणे म्हणजे खूप लांबचा आणि कष्टाचा प्रवास. माझ्या मते तो तारा दिसू लागल्यानंतर किमान 1 वर्ष तरी उलटून गेल्यावर ते येरुशलेमला पोहोचले असावेत. ते काही नाताळ सण साजरा करायला चालले नव्हते. ते इतक्या लांबचा थकवा आणणारा प्रवास करत होते, कारण सारा वेळ त्यांच्या मनात एकच आशा होती, मशिहाला पाहायची आणि त्याला आपल्या भेटवस्तू अर्पण करायची. हे लक्षात घ्या की हेरोद राजाने त्या ताऱ्याचा आकाशात दिसण्याची नेमकी वेळ खूप काळजीपूर्वक विचारून घेतली. पुढील कथेत ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे. यावेळेस आपण पुढे जात असताना 8वं वचन पाहूया. आणि त्यांना बेतलेहेमास पाठविताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बाळकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन. हेरोद फार कपटीपणे वागत होता, जणू एखाद्या जुनाट सर्पासारखा, आणि तो तसाच होता. समजा त्याने उघडपणे म्हटले असते, इकडे जेथे कुठे राजा जन्मला असेल त्याला मी संपवून टाकीन, आणि सैनिकांना बेतलेहेमला पाठवले असते, तर तो बालक त्याला कधीच सापडला नसता, कारण त्याला लपून ठेवले गेले असते. हेरोदाला कळले होते की आपल्याला जर हुशारीने वागायचे असेल तर मागी लोकांना जाऊ दिले पाहिजे. त्यांनी त्या बालकाला शोधावे आणि मग परत येऊन त्याला सांगावे. तो म्हणतो की तोही जाऊन त्याला नमन करेल, पण प्रत्यक्षात त्याचा हेतू त्याला मारून टाकण्याचा होता. पुढं आपण जाऊया, 9वं आणि 10वं वचन. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले, आणि पहा, जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बाळक होता त्या जागेच्या वर जाऊपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. आता तो तारा त्यांना पुन्हा दिसतो. बहुतेक त्यांनी बराच काळ तारा न पाहताच प्रवास केला असावा. त्यामुळे आज जे काही लोक म्हणतात की तो एका विशिष्ट वेळी झालेला काही ताऱ्यांचा संयोग होता, या कल्पनेला उत्तर मिळते. मत्तेकृ शिववर्तमान स्पष्ट सांगते की हा तारा फारच वेगळा होता. खरे तर तो अलौकिक तारा होता. तो चमत्कारिक होता, म्हणून त्याचे नैसर्गिक स्पष्टीकरण शोधण्याची गरज नाही. अर्थात अनेक खगोलशास्त्रज्ञांच्या मते त्या काळात आकाशात काही विशेष हालचाली झाल्या असतील. तो जगात आला तेव्हा स्वर्ग आणि पृथ्वीने देखील त्याच्या येण्याला प्रतिसाद दिला. अशा काही घटना घडल्या असतीलही, पण मागी लोकांनी जो तारा पाहिला होता तो अलौकिक तारा होता. पुढं आपण जाऊया, 11वं वचन. नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बाळक
आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पिली. मागे लोक जेव्हा आले तेव्हा येशू उतार शाळेच्या मागच्या गोठ्यात नव्हता. त्यावेळी बेथलेहेम शहरात लोकांची जी गर्दी झाली होती ती आता संपली होती. नावनिशी लिहून झाल्यामुळे लोक आपापल्या घरी परत गेले होते. पण बाळ येशू नुकताच जन्मला होता, त्यामुळे लगेच प्रवास करणे शक्यच नव्हते. असा प्रवास त्याच्या जीवासाठी धोकादायक ठरला असता, म्हणून ते बेथलेहेममध्येच थांबले आणि एका घरात राहू लागले. मागी लोक त्याला त्या घरातच भेटले. नाताळाच्या चित्रांमध्ये मागी लोक गोठ्यात येताना दाखवतात, पण योसेफाने त्यांना तो गोठा दाखवला नसता तर त्यांना तो सापडलाही नसता. ते थेट घरात आले. त्यांनी बाळाला त्याची आई मरिया हिच्यासोबत पाहिले. तेव्हा त्यांनी खाली वाकून त्याला नमन केले. जर कधी मरियाला नमन करण्याची वेळ असती तर ती हीच होते. पण त्यांनी तिला नव्हे तर बाळाला नमन केले, कारण ते खरे ज्ञानी लोक होते. त्यांनी त्याला आपल्या भेटवस्तू अर्पण केल्या, सोने, ऊद व गंधरस. या घटनेची तुलना यशया 60वा अध्याय आणि 6 या वचनाशी करणे रोचक ठरेल. तेथे लोक सोने आणि ऊद घेऊन येतील असे सांगितले आहे, पण एका भेटवस्तूचा उल्लेख तिथे केलेला नाही, तो म्हणजे गंधरस. कारण गंधरस त्याच्या मृत्यूकडे निर्देश करतो. त्याच्या पहिल्या येण्याच्या वेळी दिलेल्या भेटवस्तूंमध्ये याचा अर्थ दिसतो. सोने, तो राजा म्हणून जन्मला. धूप, त्याच्या जीवनाचा सुगंध. गंधरस, त्याच्या मृत्यूचा संकेत. पण दुसऱ्या येण्याच्या वेळी गंधरस नसेल, कारण दुसऱ्या वेळी तो जगाच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण्यासाठी येणार नाही. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणून येईल. पुढे आपण जाऊया. 12वं वचन. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. मागे लोकांनी असा समज केला होता की हेरोद खरोखर प्रामाणिक आहे आणि तोही येऊन बालकाला नमन करू इच्छितो. पण प्रत्यक्षात तो बालकाला मारून टाकणार होता. परंतु प्रभूच्या दूताने त्यांना स्वप्नात इशारा दिला की दुसऱ्या मार्गाने परत आपल्या देशात जा. म्हणून त्यांनी कदाचित दक्षिणेकडे हेब्रोनच्या दिशेने प्रवास केला असावा आणि नंतर मृत समुद्राच्या दक्षिणेकडून पुढे गेले असावेत. अशा प्रकारे ते पूर्णपणे हेरोदाच्या अधिकार क्षेत्राबाहेरून आपल्या देशी परत गेले. आता आपण मिसर देशास पलायन या विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. 13व्या वचनाकडे आपण जाऊया. ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बाळक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. प्रभूचा दूत योसेफालाही प्रगट झाला आणि त्याला सांगितले की त्या बालकाला बेथलेहेममधून बाहेर नेण्याची वेळ आली आहे, कारण हेरोद त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे आपण जाऊया. 14वं वचन. मग तो उठला आणि बाळक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला. योसेफाचा तत्काळ आज्ञाधारकपणा पहा. पुढे आपण जाऊया. 15वं वचन. आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे. हे जे प्रभूने संदेष्टांच्याद्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. हा होशे याचा 11वा अध्याय आणि 1ल्या वचनामधील संदर्भ आहे. ही एक अद्भुत भविष्यवाणी आहे, कारण तिला ऐतिहासिक आधार आहे. मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलाविले, येथे ते राष्ट्राला उद्देशून म्हटले आहे. आणि मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलाविले, येथे ते एका व्यक्तीला म्हणजे बालकाला उद्देशून म्हटले आहे. म्हणूनच योसेफाने त्या लहान बालकाला आणि त्याच्या आईला मिसर देशात नेले आणि जोपर्यंत देवाने त्यांना तिथून परत बोलावले नाही तोपर्यंत ते तेथेच राहिले. पुढे आपण जाऊया. 16वं वचन. तेव्हा मागे लोकांनी आपल्याला फसविले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षांचे व त्याहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारले.
आता मी जे सांगणार आहे त्यात काही गोष्टींचा अंदाज केलेला आहे आणि काही ठोस तथ्यांवर आधारित आहेत. अगोदर सांगितल्याप्रमाणे मागी लोक मेंढपाळ आले त्यावेळी आले नव्हते, ते नंतर आले. आणि मत्तयाचा 2 अध्याय 11 या वचनानुसार तोपर्यंत कुटुंब गोठा सोडून घरात राहायला गेले होते. हेरोदाने मागील लोकांना बाजूला नेऊन त्यांच्याकडून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली होती. कदाचित त्यांनी सांगितले असेल, सुमारे 1 वर्षापूर्वी आम्ही तो तारा पाहिला. जर ते पूर्वेकडील वेगवेगळ्या भागातून आले असतील आणि एका ठिकाणी भेटून तेथून येरुशलेमला आले असतील तर उंटावरून असा प्रवास करायला खूप वेळ लागला असेल, कदाचित 1 वर्ष किंवा त्याहून अधिक जास्त. मागे लोकांनी परत येऊन बालकाबद्दल बातमी दिली नाही हे पाहून हेरोद राजा फार संतापला. त्याने बहुतेक असा विचार केला असेल की जर त्यांनी तारा 1 वर्षापूर्वी पाहिला असेल तर मी 2 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना मारून टाकतो. म्हणजे त्याने 2 वर्ष आणि त्यापेक्षा लहान मुलांचा वध करण्याचा हुकूम दिला. खरे पाहता हेरोद हा पूर्णपणे वेडा माणूस होता. वाचूया आपण पुढची 2 वचने 17 आणि 18. इर्मया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे: रामा येथे रडणे व मोठा आकांत यांचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना. ही एक वेगळी भविष्यवाणी आहे. इर्मयाने असेच नाही म्हटले की रडण्याचा आवाज बेथलेहेममध्ये ऐकू येईल. तिथेही नक्कीच मोठा शोक झाला असेल, पण त्याने रामाचा उल्लेख केला. जसे रामा हे येरुशलेमच्या उत्तरेला होते तसेच बेथलेहेम दक्षिणेला होते आणि रामा हे इर्मयाचेच क्षेत्र होते. बहुधा सैनिकांना मुलांना मारण्याचा आदेश मिळाल्यावर सेनापतीने हेरोद राजाला विचारले असेल, सुरुवात कुठून करायची? कदाचित हेरोद म्हणाला असेल, येरुशलेम भोवती एक वर्तुळ काढा, दक्षिणेला बेथलेहेमपर्यंत आणि उत्तरेला रामापर्यंत. जरी रामाचा या घटनेशी थेट संबंध नव्हता तरी त्या परिसरात अनेक मुलांची हत्या झाली. तर तुम्ही पाहू शकता की हेरोदाने असंख्य बालकांची हत्या केली. बेथलेहेमपासून रामापर्यंत म्हणजे सुमारे 10 ते 12 मैलांच्या त्रिज्येतील किंवा त्या संपूर्ण क्षेत्राचा विस्तार पाहता 20 ते 25 मैलांच्या पट्ट्यातील तो आक्रोश तुम्ही कल्पनेने अनुभवू शकता. जेव्हा या लोकांनी आपल्या चिमुकल्यांना गमावले तेव्हा त्यांच्या आयुष्यातील तो काळ अत्यंत हृदयद्रावक ठरला असावा. इर्मयाद्वारे वर्तवण्यात आलेली ती भविष्यवाणी तंतोतंत पूर्ण झाली. प्रियांनो, आपली वेळ संपली आहे. या ठिकाणी आता आपण थांबू. पुढील कार्यक्रमात आपण उर्वरित भाग पाहू. देव करो या सर्व गोष्टी लक्षात ठेवून अधिक विश्वासू बनण्यास आपणास सहाय्य मिळो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो प्रभूजी की तू आमच्या सोबत आहे. तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतोस. आणि प्रभूजी, आजच्या वचनांच्याद्वारे आम्ही पाहिलं की कशा प्रकारे तुझं मार्गदर्शन तुझ्या लेकरांपर्यंत तू पोहोचवलं की जेणेकरून ज्या भविष्यवाण्या आधीच सांगितलेल्या होत्या त्या तंतोतंत पूर्ण व्हाव्या. होय प्रभूजी, खऱ्या अर्थाने तू विश्वसनीय देव आहेस, जो तू आमचं संरक्षण करणारा, आमची काळजी घेणारा, आमचं पालन पोषण करणारा, आमचं जिवंत देव तू आहेस. आम्ही धन्यवाद देतो बापा. येशू ख्रिस्त तू आम्हाला दिलास की जेणेकरून प्रभूजी आम्ही पापामध्ये पडू नये, तर आम्हाला ते तारण प्राप्त व्हावे. होय प्रभूजी, येशू बालकाची ही कथा तू आमच्या समोर ठेवलीस. आम्ही तुझे आभारी आहोत. आमचं जीवन आम्ही तुझ्या हाती सोपवितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची प्रीती आपणाबरोबर सदैव असो. उपासना
करू उपासना, प्रभुची करू उपासना, 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 ख्रिस्ता जगात भारी विशाल सृष्टी स्थापियले, ख्रिस्ता जगात भारी विशाल सृष्टी स्थापियले, आज तुलाची अर्पिते नम्र एक प्रार्थना, उपासना, 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 उपासना. प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की येशू ख्रिस्ताचा जन्म अनेक आव्हानांमध्ये झाला, पण देवाने त्याचे संरक्षण केले. ज्ञानी लोकांनी दूरवरून येऊन येशूची उपासना केली. यावरून आपल्याला समजते की येशू सर्वांसाठी आहे, प्रत्येक राष्ट्र आणि प्रत्येक व्यक्तीसाठी. या भागातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. देव आपल्या जीवनातही मार्गदर्शन करतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. तसेच आपण देवाच्या योजनेवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण तो आपल्याला प्रत्येक संकटातून सुरक्षित ठेवतो. पुढील भागात आपण पाहू की येशूचे बालपण आणि त्याच्या वाढीबद्दल काय सांगितले आहे. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. हिब्रू भाषेत कुमारीसाठी वापरला जाणारा शब्द अल्माह आहे. आजचा प्रश्न, पूर्वेकडून कोणते लोक येशूच्या भेटीस आले होते? ए. हाबाशी, बी. हेरोदी, सी. शास्त्री, डी. मागी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.